पोइंजे ग्राम पंचायत में नए से बनाए जा रहे स्वास्थ्य उप केंद्र का काम का भूमि पूजन का आयोजन हाल ही में बालाराम पाटिल के जन्मदिन के उपलक्ष्य में किया गया था। इस काम का भूमि पूजन पूर्व नगराध्यक्ष जय म्हात्रे के हाथों किया गया। उपकेंद्र के साथ साथ पोइंजे ग्राम पंचायत में लाखों रुपयों की निधि से आदिवासी वाड़ी में स्कूली गृह कक्षाएं, जल आपूर्ति योजना तथा रास्ते का डामरीकरण एवं कंक्रीटीकरण आदि विकास कामों का भूमि पूजन तथा उद्घाटन विधायक विवेक पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जय म्हात्रे तथा जिला परिषद के स्वास्थ्य एवं शिक्षा सभापति बालाराम पाटिल के हाथों किया गया। इस कार्यक्रम के लिए तालुका सचिव नारायण गरत, पंचायत समिति के उप सभापति देवीदास पाटिल, जेडपी सदस्य जीवन म्हात्रे, बबन मुकादम, बालाराम ठाकरे आदि गणमान्यों सहित पोइंजे के सरपंच, उप सरपंच, सदस्य तथा ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर उपकेंद्र के बारे में बोलते हुए बालाराम पाटिल ने कहा कि इस उपकेंद्र के शुरू होने के बाद ग्रामीण जनता को शहर में जाने की जरूरत नहीं है। उन्हें इसी उपकेंद्र में अच्छी सुविधाएं उपलब्ध की जाएगी। विकासाच्या बाबतीत पनवेल तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष शिवसेना युतीचा हात कुणीही धरू शकणार नाही याची प्रचिती आपल्याला या ठिकाणी आलेली आहे। अनेकविध योजना राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या अंतर्गत आपल्यासाठी मिळणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्या गावामध्येच या ठिकाणी बाळंतपण होणार आहे। आपल्या ज्या गरोदर माता असतील त्यांची सातत्याने चिकित्सा या उपकेंद्राच्या माध्यमातून केली जाईल। गावामध्ये असणाऱ्या कुपोषित बालकांना त्यांचं आरोग्य सुधारण्याच्या दृष्टिकोनातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने या ठिकाणी विविध उपक्रम केले जातील। बाळांचं लसीकरण जे अतिशय गरजेचं असतं, पोलिओ वगैरे साऱ्या जे डोस आपण देतो त्याचे फायदे या ठिकाणी आपल्याला मिळतील। अशा आरोग्याच्या पायाभूत साऱ्या सुविधा आपल्याला या ठिकाणी मिळतील। जर या ठिकाणी डिलिव्हरी होण्याजोगती नसेल तर शासनाची अँब्युलन्स या ठिकाणापासून आपल्याला उपलब्ध होईल आणि त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेऊन आपली डिलिव्हरी केली जाईल। आपल्याला त्या ठिकाणी 2 दिवस की 3 दिवस ठेवलं तर ती जेवणा खावणापासून व्यवस्था, त्या ठिकाणी आपल्याला 800 रुपयाचा बाळंतिणीसाठी भत्ता या सुविधा दिल्या जातील, जेणेकरून गोरगरिबांना कुठेही खाजगी रुग्णालयामध्ये आपण बाळंतपणाला गेलो तर 20-25 हजाराच्या खाली बिल येत नाही। या दुष्टचक्रातून आपली सोडवणूक होईल।